आज आपण एका अशा केसबद्दल बोलणार आहोत जी ऐकून खरंच धक्का बसेल आणि विचार करायला भाग पाडेल. ही गोष्ट आहे ब्रिटनच्या सर्वात तरुण सिरियल किलरची, जेम्स फेअरवेदर. ही फक्त गुन्ह्यांची कहाणी नाही, तर एका मुलाच्या मनात काय वादळ सुरू होतं याचीही आहे. आणि हाच तो प्रश्न आहे नाही का, जो या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रस्थानी आहे. म्हणजे एक सामान्य शाळेत जाणारा मुलगा इतका निर्दयी कसा काय होऊ शकतो की तो दोन निष्पाप लोकांचा जीव घेतो? चला याच प्रश्नाचा उत्तराचा शोध घेऊया. जरा विचार करा, साल होतं 2014. कोल्चेस्टर, एक अगदी शांत शहर, पण अचानक तिथे दहशतीचं वातावरण पसरतं. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. आणि या सगळ्यामागे कोण आहे? तर एक 15 वर्षांचा मुलगा. हो, शाळेत जाणारा मुलगा. हेच तर या केसचं सगळ्यात मोठं आणि खरं सांगायचं तर भयानक वास्तव आहे. चला तर मग या प्रकरणाच्या पहिल्या भागाकडे वळूया. एक शाळकरी सिरियल किलर, खुन्याचं वय आणि त्याच्या गुन्ह्यांची तीव्रता यातलं अंतरच या केसला अधिक भयावह बनवतं. हे एक वाक्य आहे ना, ते या पूर्ण केसचं सार सांगून जातं. म्हणजे बघा, जो मुलगा कधी काळी सुस्वभावी आणि दयाळू म्हणून ओळखला जायचा, तो अचानक खुनाच्या वेड्याने इतका पछाडला जातो की त्याला ब्रिटनचा सगळ्यात लहान सिरियल किलर म्हटलं जातं. असं काय घडलं असेल त्याच्यासोबत? आता आपण बघूया की या गुन्ह्यांमुळे नेमकं काय झालं. कोल्चेस्टर शहरात भीती कशी पसरली होती. या प्रकरणाची गंभीरता समजून घ्यायची असेल तर तिथल्या लोकांच्या मनातली भीती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 102 हा फक्त आकडा नाहीये. हे आहेत चाकूचे वार. 33 वर्षांच्या जेम्स ॲटफिल्डवर झालेले वार, जो 4 मुलांचा बाप होता. विचार करा, या एका आकड्यावरून त्या हल्ल्याची क्रूरता लक्षात येते. आणि मग फक्त 3 महिन्यानंतर पुन्हा हल्ला झाला. यावेळी बळी ठरली 31 वर्षांची एक विद्यार्थिनी, नाहेद अल्मानिया. तिच्यावर दिवसाढवळ्या 30 पेक्षा जास्त वेळा वार करण्यात आले. या घटनेने तर संपूर्ण शहर हादरून गेलं. आणि या दोन्ही खुनांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. एक अशी गोष्ट जी ऐकून अंगावर काटा येतो. खुन्याची एक विचित्र सवय होती. तो दोन्ही पीडितांच्या डोळ्यात चाकू भोसकायचा. इतकंच नाही तर दुसऱ्या पीडितेचा तर त्याने आधी सनग्लास काढला आणि मग डोळ्यात वार केला. यावरूनच त्याच्या विकृत आणि थंड डोक्याचा अंदाज येतो. त्यावेळची परिस्थिती काय असेल याची कल्पना करा. एक वाक्य त्यावेळची भीती बरोबर सांगतं. संपूर्ण समाज बाहेर जायला घाबरत होता, कारण हे कोण करतंय हे कोणालाच माहीत नव्हतं. तब्बल 14 महिने लोक दहशतीखाली जगत होते. प्रत्येकजण घाबरलेला होता. जवळपास 14 महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना अखेर एक सुगावा लागला. आणि हाच सुगावा त्यांना थेट खुन्याच्या कबुलीजबापर्यंत घेऊन गेला. आणि गंमत म्हणजे फेअरवेदरला पकडणं हे जवळजवळ एक अपघातच होता. तो तिसऱ्या शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेला तेव्हाच एका कुत्रा फिरवणाऱ्या बाईने त्याला पाहिलं. त्याने घातलेलं ते इटालियन डिझायनर जॅकेट त्याच्या अंगाशी आलं. पोलिसांनी आधीच त्या जॅकेटबद्दल माहिती दिली होती आणि त्यामुळेच तो सापडला. पकडल्यावर फेअरवेदरने लगेच गुन्हा कबूल केला. पण त्याने खूप विचित्र दावा केला. तो म्हणाला, माझ्या डोक्यातले आवाज माझ्याशी बोलत होते. ते म्हणत होते, तुला एक बळी द्यावंच लागेल, नाहीतर आम्ही तुला घेऊन जाऊ. ह्या एका दाव्याने संपूर्ण केसला एक नवीन आणि खूप गुंतागुंतीचं वळण दिलं. तर मग कोण होता हा जेम्स फेअरवेदर? म्हणजेच एका किशोरवयीन मुलाच्या आत इतकं काय चाललं होतं की तो खुनी बनला? चला जाणून घेऊया. आणि इथेच आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्वाच्या दोन पूर्णपणे वेगळ्या बाजू दिसतात. एका बाजूला तो एकदम शांत, अगदी उंदरासारखा दयाळू मुलगा होता, पण दुसऱ्या बाजूला तोच मुलगा होता ज्याला त्याचे कान मोठे असल्यामुळे शाळेत डंबो म्हणून चिडवलं जायचं, जो आपल्या शिक्षकांना मारण्याची स्वप्न बघायचा आणि जो सिरियल किलर्स आणि हिंसक पॉर्नोग्राफीच्या दुनियेत पूर्णपणे हरवला होता. त्याचा हिंसेकडे जाणारा प्रवास कसा होता ते बघूया. वयाच्या 13व्या वर्षी त्याच्या आजीचं निधन झालं. त्या त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या, एक प्रकारचं संरक्षण कवच होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर तो जास्त हिंसक झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्याने चाकूच्या धाकावर एका दुकानात दरोडा टाकला आणि त्याला असं वाटलं की तो शक्तिशाली आहे. आणि तिथून फक्त 3 महिन्यात त्याने पहिला खून केला. हा बदल खूपच जलद आणि खरंच खूप चिंताजनक होता. आणि ह्याच सगळ्यामुळे कोर्टात एक मोठा प्रश्न उभा राहिला. हे सगळं सायकोसिसमुळे घडलं होतं की हा एक थंड डोक्याने केलेला खून होता? आता ज्युरीसमोर हाच प्रश्न होता. जेम्स फेअरवेदर खरंच त्याच्या मनाचा बळी होता की शिक्षा टाळण्यासाठी मानसिक आजाराचा नाटक करणारा एक हुशार कलाकार होता? चला, कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद काय होते ते पाहूया. बचाव पक्षाचं म्हणणं होतं की तो सायकोसिसनं ग्रस्त होता, म्हणजे त्याला वास्तवाचं भान नव्हतं.
त्याच्या डोक्यातील आवाज त्याला खून करायला सांगत होते. त्यांनी त्याच्या ऑटिझमचं निदानही पुढे केलं. पण सरकारी वकिलांनी हे साफ नाकारलं. ते म्हणाले हे सगळं नाटक आहे. खून पूर्ण प्लॅनिंगनी केले होते. त्याने सिरियल किलर्सच्या बचावावर रिसर्च केला होता आणि तो पुरावे नष्ट करणारा एक धूर्त गुन्हेगार होता. शेवटी ज्युरीने सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी फेअरवेदरच्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. त्याला दुहेरी हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि त्याच्या कृत्यांसाठी त्याला पूर्णपणे जबाबदार धरण्यात आलं. 27. त्याला कमीत कमी 27 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. म्हणजे सुटकेचा विचार करण्यापूर्वीच तो 40च्या घरात पोचलेला असेल. पण केस इथेच संपत नाही. निकाल लागला, शिक्षा झाली, पण एक खूप मोठा प्रश्न मागे उरलाच. हे सगळं टाळता आलं असतं का? कुठेतरी आपली यंत्रणा कमी पडली का? आता मागे वळून पाहिलं की लक्षात येतं धोक्याची कितीतरी चिन्ह होती जी दुर्लक्षित झाली. शाळेत त्याला सतत चिडवलं जायचं. त्याने तर उघडपणे शिक्षकांना सांगितलं होतं की त्याला खुनी व्हायचे. चाकूच्या धाकावर दरोडा टाकूनही त्याला तुरुंगवास झाला नाही. त्याच्या आईनेही नकळतपणे त्याला वाचवण्यासाठी खोटी माहिती दिली. म्हणजे बघा, प्रत्येक टप्प्यावर त्याला थांबवण्याची संधी होती, पण ती संधी गमावली गेली. आणि म्हणूनच शेवटी हा प्रश्न उरतोच की हे खून खरंच टाळता आले असते का? जेम्स फेअरवेदरची केस फक्त एका गुन्हेगाराची कहाणी नाहीये, तर ती आपल्या समाजातील छेडछाड, तरुणांचं मानसिक आरोग्य आणि धोक्याची चिन्ह वेळेवर न ओळखणाऱ्या आपल्या यंत्रणेवर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. यातून आपण काय शिकणार, हाच खरा प्रश्न आहे.